मराठी माणसाच्या मागे कोण खंबीरपणे उभा राहते रे? मला आता तुम्ही कमेंटमध्ये सांगा. तुमच्या राज्यामध्ये राज ठाकरे नावाचा नेता का नाही जन्माला आला? मला असं वाटतं हे तुमच्या राज्यातल्या लोकांना, या नेत्यांना तुम्हाला प्रश्न विचारणं गरजेचं आहे. तुम्हाला एवढं मराठी माणसाने हरवलंय, तुमची साथ सोडली आहे, तरी तुम्ही मराठी माणसाच्या मागेच का जातायत? मला खरंच कळतच नाही. आता ते डोंबिवलीमध्ये ते शोरमावाली मुलगी ती तेच प्रकरण, तिकडे अविनाश जाधव साहेब गेलेत, तर त्यांनी सांगितलं, राज ठाकरेंनी सांगितलंय की बाबा रे तिकडे जा, काय त्या मुलीचं झालंय बघा. मुलीच्या मदतीसाठी गेली महाराष्ट्र नवनिर्माण सेना. त्या ताईचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्या डोंबिवलीमध्ये तिचा एक शोरमाचा व्यवसाय, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, मला ते काय परत सांगायचं नाहीये. त्या मुलीचा व्हिडिओ ना मी आज नाही बघत, मी नाही ना बोललं तरी एक वर्षापासून ना तिचं ह्याच्यावर इंस्टाग्रामवर किंवा फेसबुकवर यूट्यूबवर ना मला नोटिफिकेशन यायची, मला फीडमध्ये दिसायचं की ती अशा एक मराठी मुलगी आहे आणि ही व्यवसाय करते. आणि बँकेतून जॉब सोडून त्या मुलीने हा व्यवसाय सुरू केला होता. आणि त्याच्यामध्ये पण चांगली क्वालिटी, म्हणजे मोठे मोठे हिंदी इन्फ्लुएन्सर पण त्या ताईच्या इथे जेव्हा यायचे ना मुलाखत घेण्यासाठी तिची, की कशी सुरुवात झाली, काय तुम्ही आधी करत होता, ती मराठीमध्ये उत्तर द्यायची. ती कुठल्याच तिच्या व्हिडिओमध्ये हिंदीत तिने उत्तर दिलं आहे. एवढी कडवट मराठी मुलगी. म्हणजे आता बरेच जण बोलतात मनसे काय करते, मराठी माणूस साथ देत नाही तरी मराठी माणसाच्या मागे का पळते. पण मराठी माणसाचा मुद्दा हा राजसाहेबांनी कधीच सोडला नव्हता आणि सोडणार नाही, हे आज परत एकदा सिद्ध झालेलं आहे. मित्रांनो, ती मुलगी जी आहे ना, ती ताई, तिचं मला खरंच जायचं होतं डोंबिवलीला त्या ताईच्या हातचा शोरमा खाण्यासाठी म्हणून, पण काय तिकडे जाता नाही आलं. मी राहतो गोरेगावला, ते डोंबिवलीला खूप 2 तासाचं अंतर आहे. कधी मी विचार केला होता कधी गेलो तर मी नक्की जाईल, पण या ताईचं आता हे प्रकरण खूप मोठं झालं आणि आता आपण जाऊच, आपला व्हिडिओ एक बनवूच, माझं मराठी बोलूच्या माध्यमातून, आपल्या या चॅनलच्या माध्यमातून ताईची मुलाखत घ्यायची. हे आत्ता फेमस झाले म्हणून नाही, आधीपासून मला घ्यायचीच होती मुलाखत आणि मी नक्कीच एकदा त्या ताईला भेटणार आणि आपण त्या ताईशी गप्पा मारूच. मित्रांनो, झालं आहे काय, आता त्या ताईला तिकडे धंदा करण्यासाठी म्हणून त्रास दिला जात होता. का तर बाबा रे ती मराठी आहे, का तर बाबा रे ती मुलगी आहे, का तर बाबा रे ही काय करू शकते, ही काहीच नाही करू शकत, म्हणून तिला डावललं गेलं, कारणं दिली. 150 मीटरच्या अंतरावर स्टेशनपासून तुम्ही गॅस नाही लावू शकत, तुम्ही सिलेंडर नाही जाळू शकत. मग ती पण खमकीच आहे ना, ती पण बोलली काय तर बाबा रे इथे मग तुम्हाला वडापावचा धंदा लावला चालतो का, त्यांचा सिलेंडर नाही आहे का, सँडविचची गाडी लावली चालते, त्यांचा सिलेंडर नाही आहे का, पुढे एक शोरमावाली वाटते कोणतरी येते शोरमा विकणारे, त्यांचा सिलेंडर चालतो का, काय कारणं द्यायची पद्धत. आणि दुसरं तिने जे सांगितलं ना, ती कुठल्या तरी हिंदी भाषाचं कोण तो प्रपंथीय, त्याच्या सांगण्यावर हे मराठी माणसं रिक्षावाले तिकडे गेले तिच्याकडं आणि तिला बोलले इथं धंदा लावायचा नाही का तर बाबा सिलेंडर आहे. म्हणजे मला खरंच आजपर्यंत हे गणितच कळलं नाही आहे. मराठी माणसाला दाबणारा कोणतरी हिंदी माणूस सांगतोय मराठी माणसाला, हे बाबा रे जा त्या मराठी माणसाला डवच. आणि आपण म्हणजे ह्या भारताच्या पण राजकारणात तेच झालं आहे, जा तुझ्या त्या मराठी माणसामध्ये आणि त्या मराठी माणसाला सांग इथं चालणार तर फक्त त्या हिंदी लोकांचं, त्या परप्रांतीय लोकांचं, आपल्या मराठी माणसाच्या पाय आपला मराठी माणूस खेचतोय. हे महाराष्ट्राच्या राजकारणातलं चित्र पण दिसतंय आपल्याला. ते मीरा भाईंदर रोडचं ते होतं ना आंदोलन, तेव्हा पण जे हुकूम आले ते सगळे वरून आलेले ह्या भाजपच्या लोकांना, आणि हेच मराठी जे बसवलेले आहेत ना, सगळे बसवलेले, मी हा शब्द वापरतो, राजसाहेब पण प्रत्येकाला बोलतात, हे बसवलेले आहेत, हे स्वतःचा निर्णय स्वतः घेत नाहीत, हे वरून जे सांगणार ना तेच निर्णय, दिल्लीतून आलेले सगळे निर्णय हे पाळणार आहेत. आणि त्याच्यामुळे आजपर्यंत हेच झालेलं आहे आपल्या वरच्या राजकारणात पण आणि खालच्या इथे पण. कोणतरी तो दलाल असतो तिकडे, हप्ता गोळा करणारा असतो प्रत्येक स्टेशनच्या इथे, आणि तो असतो ना, तो कोण असतो, तो एक परप्रांती असतो. हे सगळे जे जमा करणारे असतात ना, 150 मीटरच्या आत लावा, नाही तर तिच्या आल्या रेल्वे स्टेशनवर लावा, कोणी काय बोलणार नाही, फक्त आम्हाला पैसे पोचले पाहिजेत. मग त्यात BMCचा पण हात आहे, त्यात KDMCचं काय ते कल्याण डोंबिवली महानगरपालिका, तिथं पोलिसांचा पण हात आहे, सगळ्याच लोकांचा हात आहे, सगळ्यांनाच हप्ते जातात. आणि मग नंतर त्या ताईने सांगितलं असं मुलाखतीमध्ये काय काय उत्तरं दिली जातात. अरे मुलीशी एका बोलण्याची काय पद्धत असते, काही शिस्त नाहीये, आपण निर्लज्जसारखं काय करतोय आपल्यालाच कळत नाहीये. आपल्याच मराठी माणसाला आपण डिवसतोय, आपल्याच मराठी माणसाला आपण संपवायला बसलोय का. आता फार फक्त त्या चिरीमिरीसाठी 100, 200, 300 रुपयासाठी दिवसाला 300 रुपये हप्ते ती ताई सांगत होती. 300 रुपयाचे हप्ते तुम्ही घेतायत. आज तुम्ही बघा ह्या मुंबईमध्ये, जिथे मुंबई, ठाणा, कल्याण, कुठेही जा तुम्ही, इथे ज्या रेल्वे स्टेशनच्या आजूबाजूला असतात ना, परप्रांतीय टाका सगळ्यात जास्त आहे. ह्या लोकांना कोण उभा करतंय, ह्या लोकांना कोण मोठं करतंय. तिकडे माझ्या एका मराठी ताईने जाऊन जर का धंदा लावला, तर सुरू केला व्यवसाय, तर त्याला तुम्ही अडथळे आणता त्याच्यामध्ये. हे म्हणजे ती झाशीची राणी होती म्हणून, नाहीतर मित्रांनो त्या जागी दुसरी कुठली मुलगी असते ना, खचली असती, पिचली असती. पण त्या मुलीने आत्मविश्वास दाखवला, त्या मुलीने एक विश्वास तिला होता की काहीतरी होईल, काहीतरी मराठी माणसाच्या मागे मराठी माणूस उभा राहील. मराठी माणूस उठला ना, जागला ना, तर असा जागतो, असा पेटतो
आणि तो पेटवण्याचं काम कोणी केलं तर सन्मान्य राजसाहेब ठाकरेंनी. मी काय प्रत्येक वेळेला माणसाचं कौतुक करत अशातला भाग नाहीये. ज्या पक्षाला ज्या मराठी माणसांनी पाडलं तरी तो पक्ष त्या आज उठून मराठी माणसाच्याच मागे गंभीरपणे उभा राहतोय. आपण काय केलंय, आपण ज्याच्या हातात सत्ता दिली त्याच्याकडे मदतीला गेल्याच्या नंतर आपल्याला काय उत्तरं मिळतात आणि ज्याच्या हातात आपण सत्ता देत नाही त्याच्याकडे आपण न जाता आपल्याला न्याय मिळतोय. हे म्हणजे अविनाश जाधव हे स्वतः गेले त्या मुलीकडे, त्या ताईकडे स्वतः गेले. आणि ही ताई जेव्हा त्या कुठल्या त्या भाजपच्या नेत्याच्या पदाधिकारी त्याच्या ऑफिसमध्ये गेले, काय तिकडे ते नमो नमो त्यांचं काहीतरी चालू होतं वाटतं. ती सांगते स्वतःच्या तोंडानी. म्हणजे जिथे आम्हाला आवाज ऐकायला येतो तिकडे आमची माणसं जातात, ते म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना. आणि जिथे आमच्यावर अन्याय होते तिथे आम्ही स्वतः तिकडे दरवाज्यात जाऊन पण आम्हाला नाकारलं जातं, ती म्हणजे हे सत्तेत बसलेले लोक. मराठी माणसाच्या मागे कोण खंबीरपणे उभं राहते रे? मला आता तुम्ही कमेंटमध्ये सांगा. खरंच खरंच आता शरम वाटते की आपण सला कोण मराठी. मी तुम्हाला प्रत्येक वेळेला मागच्या व्हिडिओ पण सांगितलंय, बघा कोण मराठी. आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन आहे, पण आज स्वतः तुम्ही जा आणि या महाराष्ट्रासाठी, या भारत देशासाठी मराठ्यांचं नेतृत्व काय होतं, मराठ्यांचं बलिदान काय होतं, कर्तृत्व काय होतं, हे मला असं वाटतं आपण याचा इतिहास वाचला पाहिजे. माझा काय कुठल्या परप्रांतीयांना किंवा हिंदी भाषिकांचा विरोध नाहीये माझा, पण मला असं वाटतं आपापली राज्य मोठी केली की आपला देश मोठा होईल. पण आपण काय ना, आपण दुसऱ्यांची राज्य ओरबडायला निघालो. ह्याने काय देश मोठा होणार नाहीये. आणि मला असं वाटतं तोच खरा देशभक्त असतो ना, जो स्वतःची राज्य आपापली राज्य मोठी करतो. की आपलं राज्य सोडून दुसऱ्या राज्यात जातो, आपल्या राज्यातल्या नेत्यांना न प्रश्न विचारता दुसऱ्या राज्यात जायचं आणि दुसऱ्यांची राज्य खराब करायची. हा म्हणजे देशभक्त नव्हे. तुमच्या राज्यामध्ये राज ठाकरे नावाचा नेता का नाही जन्माला आला? मला असं वाटतं हे तुमच्या राज्यातल्या लोकांना, या नेत्यांना तुम्हाला प्रश्न विचारणं गरजेचं आहे. आजपर्यंत तुमच्या राज्यामध्ये तुमची भाषा ही संपली, हे कोणामुळे संपली? मला असं वाटतं या परप्रांतीयांनी स्वतः विचार केला पाहिजे. आपण फक्त भारत देश स्वतंत्र झालाच म्हणतोय, पण अशा भरपूर समस्या आहेत ज्या आज आहे. मला असं वाटतं आपण इंग्रजांखाली आधी होतो, आता आपण आपल्याच लोकांखाली गुलाम म्हणून जगतोय. ह्याच सगळ्या गोष्टी मला असं वाटतं आपण काय हे स्वातंत्र्य दिन साजरे करतोय आणि काय आपण हे प्रजासत्ताक दिन साजरे करतोय. मी तर खरं असले स्टेटस वगैरे ठेवतच नाही. मी साधा प्रश्न विचारलाय फक्त आज फीडवर माझ्या, आज प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा, स्वातंत्र्य शुभेच्छा हे मी देत नाही. मी सरळ विचारतो, फक्त प्रश्न विचारतो की खरंच झालंय का स्वातंत्र्य? खरंच आपण आपल्याच लोकांपासून स्वातंत्र्य कधी होणार? मला असं वाटतं हे आपण विचारलं पाहिजे स्वतःलाच. आपल्यासाठी म्हणून सरकार काय करतं, ज्यांना आपण बसवलंय काहीच नाही केलेलं आहे. आज तुम्ही बघा, बाहेर पडा, जे 10 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी होते त्याच्यापेक्षा घाणेरडी परिस्थिती, घाणेरडी अवस्था आज आपल्या राज्यात, आपल्या देशात झालेली आहे. काय मुंबईमध्ये झालेली आहे, आपल्या शहरात झालेली आहे. काय आपण बोलायचं? ज्या मराठी माणसाचा महाराष्ट्र, ज्या मराठी माणसाच्या महाराष्ट्रामध्ये परप्रांतीय लोक व्यवसाय करतात आणि त्यांना आपलेच मराठी लोक साथ देतात, आपलेच मराठी पोलीस, आपलेच मराठी BMCचे अधिकारी, आपलेच मराठी महानगरपालिकेचे अधिकारी साथ देतात का? तर बाबा चिरीमिरी पैशासाठी. मला असं वाटतं हे सगळं जे आहेत ना, हे आपण थांबवलं पाहिजे. हे सगळ्यांना माहिती आहे, प्रत्येक पोलीस अधिकाऱ्यांना माहिती आहे, प्रत्येक इतर सगळ्यांना माहिती आहे, BMC अधिकाऱ्यांना, प्रत्येक महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना, सगळ्यांना माहिती आहे हे सगळं कसं चालतं. हे फक्त आणि फक्त मोठ्या गोष्टी झाल्या ना 10-15 दिवस फक्त बंद करतात आणि परत ते जायला सुरू करतात. यांची भूक केवढी आहे मला तेच कळत नाही. आणि त्यात कुठला मराठी माणूस जर का याच्यामध्ये पडून व्यवसाय करणार असेल, धंदा करणार असेल, तर त्याला डावललं जातं. का? तर बाबा इथे आम्हाला परप्रांतीची युनिटी करायची. मग आपण पाहतो काय होतं रेल्वे स्टेशनच्या आजूबाजूला नियर बाय, काय होतं स्टेशनच्या इथे दादागिरी चालली जाते, लोकांना मारलं जातं, मराठी माणसांना दाबलं जातं. आपण किती किस्से ऐकलेत आजपर्यंत. हे सगळं फक्त मराठी माणसांच्या, हे जे वर बसलेले आहेत ना यांच्यामुळे. हेच लोक, हे वरचे त्यांचे आहेत ना, हे परप्रांतीय लोक बसलेत, ते अमराठी लोक बसलेत, जे दिल्लीत बसलेत, हे आपले जे मराठी लोक बसवलेले सगळे, हे सगळे बसवलेले लोक हे सगळे ऐकतात. ते दिल्लीमध्ये बसलेले आहेत ना, त्या सगळ्यांचं ऐकतात आणि इथं मराठी माणूसच मराठी माणसाच्या पाठीत खंजीर घुसायला लागलाय. काही होणार नाही. मला असं वाटतं मित्रांनो, आता या ताई ज्या आहेत त्यांच्या पाठी अविनाश जाधव साहेब बोलले खंबीरपणे उभे राहणार. मला असं वाटतं जोपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे ना, तोपर्यंत मराठी माणूस ताटपणे जगू शकतो. हेच आपलं चित्र दिसतंय आणि जे हे खरं आहे तेच मी बोलतो. मी कुठल्या पक्षाची बाजू घेत नाहीये. लवकरच ताईला मी भेट देईल आणि भेट दिल्याच्या नंतर तिचा जो स्टॉल असेल त्याच्यावर सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा फोटो देखील असणार आहे असं ते आपल्याला कळतंय. आता पाहूयात, एकदा ते स्टॉल झालं की त्यानंतर आपण नक्की त्या स्टॉलला भेट देऊया. तुर्तास सांगतो, जय हिंद, जय महाराष्ट्र.